हॅलो, दिस इज न्यूट्रिशनिस्ट विद्या सावंत. आज आपण बोलणार आहोत पीसीओडी बद्दल. पीसीओडी म्हणजे काय? पॉलिसिस्टिक ओव्हरियन डिझीज. पॉली म्हणजे काय? मेनी. सिस्ट म्हणजे तुमच्या ओव्हरीमध्ये झालेले पाण्याचे छोटे छोटे सिस्ट, जे तुमचं एग नीट तयार होऊन देत नाहीत, ओव्ह्युलेशन प्रॉपर होऊन देत नाहीत, तुमचं हॉर्मोनल इम्बॅलन्स करतात आणि त्यामुळे तुमचे पिरियड्स डिले होतात. आता हे पीसीओडी का होतो? आपण या व्हिडिओमध्ये पीसीओडी का होतो, कशामुळे होतं, त्याचे कॉजेस काय आणि त्याच्यावर आपण नॅचरली उपाय करून पीसीओडी कसा अगदी सोप्या पद्धतीने रिव्हर्स करू शकतो हे पाहणार आहोत. आता हा हॉर्मोनल इम्बॅलन्स कसा होतो? महिलांच्या शरीरामध्ये 3 इम्पॉर्टंट हॉर्मोन्स असतात: इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन आणि अँड्रोजन. पीसीओडी मध्ये काय होतं? हा जो अँड्रोजन आहे, जो मेल हॉर्मोन आहे, तो जास्त तयार होतो आणि ते बाकीचे 2 फिमेल हॉर्मोन्स आहेत त्यांना डॉमिनेट करतो. आणि त्यांना डॉमिनेट केल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर अननेसेसरी केस येणं, तुमचा चेहरा काळवंडणं, चेहऱ्यावर ऍक्ने येणं, अननेसेसरी हेअरफॉल होणं, पिरियड डिले होणं, पिरियडमध्ये ब्लड फ्लो खूप कमी असणं, अननेसेसरी वजन वाढणं, स्पेसिफिकली तुमच्या पोटाच्या अराउंड वजन वाढणं. आता आपण समजून घेऊया की हे अँड्रोजन का वाढतं. अँड्रोजन वाढण्याची कारणं म्हणजे तुमच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी. तुमच्या खाण्यामध्ये खूप जास्त बेकरी प्रोडक्ट्स, मैद्यापासून बनवलेल्या गोष्टी किंवा खूप गोड पदार्थ, खूप तळलेले पदार्थ हे सगळे असतील तर त्या पदार्थांमुळे तुमच्या बॉडीमध्ये इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो. म्हणजे काय करते? तुमची बॉडी इन्सुलिन व्यवस्थित प्रोसेस करत नाही आणि ते इन्सुलिन व्यवस्थित प्रोसेस न केल्यामुळे तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स तयार होतो, तुमचे शुगर स्पाइक्स होतात आणि हे शुगर स्पाइक्स आहेत हे तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स करतात आणि ते हॉर्मोन्स इम्बॅलन्स झाल्यामुळे तुमची पीसीओडीची कंडिशन होते. आता हे मेन रिझन झालं, पण पीसीओडीसाठी बाकी पण काही फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहेत, ते पण आपण बघूयात. तर सगळ्यात पहिलं फॅक्टर आहे तो म्हणजे जेनेटिक्स. तुमच्या घरामध्ये तुमच्या आईला, मावशीला, कुणालाही पीसीओडी असेल तर खूप जास्त चान्सेस असतात की तुम्हाला पीसीओडी होऊ शकतो. दुसरं आणि महत्वाचं रिझन म्हणजे तुमच्या खाण्याच्या चुकीच्या सवयी. तुमच्या खाण्यामध्ये सतत बाहेरचं खाणं असेल, पिझ्झा, बर्गर, कोल्ड्रिंक्स, बाहेरचे तळलेले पदार्थ, ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे तुमचं वजन वाढतं. तिसरं कारण म्हणजे तुम्ही सतत स्ट्रेसमध्ये राहत असाल. स्ट्रेसमध्ये राहत असला तरी तुमचे हॉर्मोन्स इम्बॅलन्स होतात आणि पीसीओडीची कंडिशन होते. चौथी गोष्ट म्हणजे तुमची झोप कमी होत असेल. कमी झोपल्यामुळे सुद्धा ही कंडिशन होऊ शकते. 5वी गोष्ट म्हणजे व्यायामाचा अभाव. व्यायाम न केल्यामुळे तुमच्या बॉडीमधले फॅट्स वाढतात. फॅट वाढल्यामुळे परत इन्सुलिन रेझिस्टन्स आणि अगेन सेम तुमची पीसीओडीची कंडिशन. 6वी आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुमच्या बॉडीमध्ये असलेले न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजेच हिमोग्लोबिन कमी असणं, आयर्न कमी असणं, तुमच्या बॉडीमध्ये कॅल्शियम कमी असणं आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा पीसीओडी होतो. आता आपण समजून घेऊया की हा पीसीओडी आपण कसा रिव्हर्स करू शकतो. तुम्हाला पीसीओडी रिव्हर्स करायचा असेल तर तुम्ही अगदी नॅचरली पीसीओडी रिव्हर्स करू शकता. पीसीओडी रिव्हर्स करण्यासाठी 70% भाग हा तुमच्या डाएटचा असतो, 20% भाग हा तुमच्या एक्सरसाइजचा असतो आणि 10% भाग हा तुमच्या शांत झोपेचा असतो. आता सगळ्यात पहिला भाग जो 70% आहे तो डाएट, त्याच्याबद्दल आपण बोलूया. डाएटमध्ये जर तुम्ही चपाती खात असाल किंवा गव्हाची पोळी खात असाल तर ते गव्हामधलं जे ग्लुटन आहे ते तुमच्या बॉडीमधले फॅट पर्सेंटेज वाढवतो किंवा तुमचा इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतो. म्हणजे तुमची पीसीओडीची कंडिशन तुमची आहे तशी राहते किंवा ती वाढत जाते. आता तुम्हाला पीसीओडी रिव्हर्स करायचंय तर पहिलं तुम्हाला तुमच्या आहारातून ग्लुटन बाजूला करावं लागेल. ग्लुटन बाजूला करायचं आणि त्या जागेवर काही चॉईस असणार आहे तुमची भाकरी, कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स म्हणजे ज्वारी, नाचणी आणि बाजरी. ही भाकरी, ह्याच्यामध्ये हे लो जीआय असतात, हे तुमची रक्तातली साखर वाढवत नाही. फायबर्स भरपूर असतात त्यामुळे तुम्हाला खूप वेळ पोट भरलेलं ठेवतात. पीसीओडी मध्ये आपण राईस सुद्धा खाऊ शकत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्या आहारामध्ये प्रोटीन्स येणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण तुमचा फॅट लॉस करायचंय आणि तुमचं मसल गेन करायचंय. तर ह्या प्रोटीन्समध्ये वेट सोर्सेसमध्ये काय असतात? डाळी, कडधान्य, दूध, दुधाचे पदार्थ जसं दही, पनीर, ताक. आणि नॉनव्हेजमध्ये काय येतं? चिकन, फिश. तर हे तुमचे प्रोटीनचे सोर्सेस तुमच्या प्रत्येक जेवणामध्ये यायला पाहिजे. म्हणजे ब्रेकफास्टमध्ये सुद्धा तुमच्या प्रोटीन इन्क्लुडेड हवंय, तुमच्या लंचमध्ये सुद्धा हवंय आणि तुमच्या डिनरमध्ये सुद्धा हवंय. हे प्रोटीन तुम्ही योग्य त्या प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे तुमचं पोट एक तर भरलेलं राहणार आहे, तुम्हाला खूप वेळ भूक लागणार नाही, तुमचे शुगर स्पाइक्स होणार नाही आणि तुमचं वेट लॉस व्हायला हेल्प होईल. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या स्ट्रेसवर खूप काम करावं लागेल. स्ट्रेस मॅनेजमेंटवर काम करावं लागेल. जर तुम्ही स्ट्रेसमध्ये राहत असाल, तुमच्या कामाचा स्ट्रेस असेल किंवा कशाचा, तर तो मॅनेज करण्यासाठी तुमची एखादी हॉबी निवडू शकता. तुम्ही तुमचं सोशल जे सर्कल आहे ते वाढवू शकता. तुमचं मन कशामध्ये तरी गुंतवू शकता. म्हणजे तुम्ही स्ट्रेस फ्री राहाल. अगदी तुम्ही मेडिटेशन सुद्धा करू शकता.
चौथी गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या झोपेवर काम करावं लागेल. लेट नाईट जागरण करणं, ह्याच्यामुळे सुद्धा तुमच्या बॉडीमधले फॅट्स वाढतात किंवा तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यामुळे वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं हे दीर्घायुषी होण्यासाठी किंवा निरोगी राहण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. पाचवी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीवर लक्ष हे द्यावंच लागेल. दिवसभरामध्ये 1 तास तुम्हाला तुमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटीसाठी द्यावा लागेल. पीसीओडी साठी योगा सर्वोत्तम आहे, पण तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग पण करू शकता. आठवड्यातून 3 वेळा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा, त्यामुळे तुमचं फॅट लॉसला हेल्प होईल, तुमचं मसल गेन होईल. वजन खूप जास्त असेल पीसीओडीमुळे तर प्रत्येक जेवणानंतर तुम्ही 10-10, 15-15 मिनिटे वॉक करा. रात्रीचा झोपण्यापूर्वी 30 मिनिटांचा वॉक करा. आपलं डायजेशन स्लो डाऊन झालेलं असतं किंवा मेटाबॉलिझम स्लो डाऊन झालेलं असतं, तर रात्रीच्या 30 मिनिटांच्या वॉकमुळे तुमचं डायजेशन स्पीडअप होईल, रात्रीची तुम्हाला झोप चांगली लागेल आणि इनडायरेक्टली तुमच्या झोपेवर काम होईल, तुमच्या बॉडीच्या रिपेअरिंग प्रोसेसवर काम होईल आणि तुमचं हळूहळू वजन कमी व्हायला सुरुवात होईल. सगळ्यात शेवटचं जे मी सांगितलं होतं ते म्हणजे न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज, ज्याच्याकडे बरेच लोक दुर्लक्ष करतात. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे काय? जेव्हा मुली वयामध्ये येतात आणि त्यांची पिरियड्स यायला सुरुवात होतात, तर पिरियड्स येतात म्हणजे काय होतं, तुमच्या बॉडीमधून ब्लड फ्लो होतो. आता हा ब्लड फ्लो होतो तो तुमच्या बॉडीमधलं रक्त कमी करतो, तर ते रक्त वाढण्यासाठी बाकीच्या 26 दिवसांमध्ये तुमच्या बॉडीमध्ये नवीन रक्त तयार व्हायला पाहिजे. तर त्याच्यासाठी काय, तुमच्या आहारामध्ये आयनयुक्त गोष्टी असायला पाहिजेत, म्हणजे तुमचं हिमोग्लोबिन लेवलवर राहील आणि आयनयुक्त गोष्टी असल्यामुळे पुढच्या पिरियडसाठी तुमची बॉडी रेडी होईल. त्यामुळे मुली वयात यायच्या अगोदरपासून मुलींच्या आहारामध्ये आयर्नवाल्या गोष्टी असायला पाहिजेत. पिरियड आल्यानंतर अजून त्या वाढवायला पाहिजेत, म्हणजे पुढे जाऊन त्याचं पीसीओडी मध्ये रूपांतर होणार नाही. तर आयर्नवाल्या गोष्टी आहारामध्ये वाढवायच्या म्हणजे काय करायचं, सगळ्यात इफेक्टिव्ह म्हणजे एबीसी ज्यूस. रोज सकाळी एम्प्टी स्टमक एबीसी ज्यूस घ्यायचा. बीटरूट मध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की बीटरूट तुमचं नवीन रेड ब्लड प्रोडक्शन करतं. नवीन रेड ब्लड प्रोडक्शन करतं म्हणजे नवीन रक्त तयार होतं, तुमचं आयर्न वाढतं, हिमोग्लोबिन वाढतं, तुमचे पिरियड्स वेळेवर यायला सुरुवात होते आणि तुमचा पिरियड फ्लो सुद्धा वाढतो, म्हणजेच इनडायरेक्टली तुमच्या पीसीओडीवर काम होतं. आयर्न वाढवण्यासाठी तुम्ही आठवड्यातून 2 वेळा पालक खाऊ शकता. तुम्ही हिरव्या पालेभाज्या भरपूर खाऊ शकता. त्या बनवताना लोखंडाच्या कढईमध्ये बनवलं तर तुमचं आयर्न ऍब्झॉर्प्शन पण चांगलं होईल. तुम्ही भिजवलेले मनुके सकाळी खाऊ शकता, तुम्ही 2 खजूर खाऊ शकता, तर ह्या गोष्टींनी तुमचं आयर्न वाढेल. दुसरी महत्वाची गोष्ट, पीसीओडी मध्ये माझ्याकडे पेशंट येतात, त्याच्यामध्ये बरेच जणांचं 99% पेशंटचं व्हिटॅमिन डी आणि B12 कमी असतं. त्यामुळे व्हिटॅमिन D3 आणि B12च्या वेळोवेळी टेस्ट करायच्या. टेस्ट करून तुमचं D3 कमी असेल तर त्याच्या सप्लिमेंट्स घ्यायच्या, म्हणजे तुमचं D3 वाढेल. D3 कमी असल्यामुळे तुमचा मेटाबॉलिझम स्लो होतो, तुमचं जे मसल गेन व्हायला पाहिजे ते होत नाही आणि त्यामुळे सुद्धा तुमच्या बॉडीमधले फॅट्स लवकर कमी होत नाही. तुम्हाला एक 15 ते 20 मिनिटं उन्हामध्ये बसणं किंवा रोजच्या ह्याच्यामध्ये अंडी असणं, त्याच्यातून थोड्याफार प्रमाणामध्ये D3 वाढतं. पण तुम्हाला D3 व्यवस्थित मेंटेन ठेवायचं असेल तर तुम्हाला सप्लिमेंट्स घ्याव्या लागतात. सो D3 मेंटेन ठेवणं, D3 लेवलला आणणं, B12 लेवलला आणणं, तुमचं आयर्न हिमोग्लोबिन लेवलला आणणं, ह्या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज तुमच्या कव्हरअप झाल्या की पीसीओडी कमी व्हायला 100% मदत होते. त्यानंतर तुमचे हॉर्मोन्स बॅलन्स करणं. तुम्ही सीड सायकलिंग ऐकलं असेल, तुम्ही जवसाची चटणी तुमच्या रोजच्या जेवणामध्ये ठेवू शकता आणि पंपकिन सीड्स, सनफ्लॉवर सीड्स, आपले पांढरे गावरान तीळ आणि जवस हे 4 सीड्स मिळून हॉर्मोन्स बॅलन्स करायचं काम करतात. त्यामुळे प्रत्येक जेवणानंतर ह्या सीड्स भाजा, हवं तर त्याच्यामध्ये तुम्ही सोफ आणि ओवा पण ऍड करू शकता आणि ह्या भाजल्या सीड्स 1-1 चमचा तुम्ही प्रत्येक जेवणानंतर खा. ह्या गोष्टी केल्यामुळे तुमचा पीसीओडी कमी व्हायला बरेच प्रमाणामध्ये मदत होईल. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही काय खायचं नाही. पीसीओडी रिव्हर्स करायचं असेल तर मैद्याचे पदार्थ जसं पिझ्झा, पास्ता, बर्गर ह्याच्यापासून लांब राहा. साखर केमिकली प्रोसेस्ड असते, साखरेचे पदार्थ खाऊ नका. कोल्ड्रिंक्स, चिप्स वगैरे ह्या गोष्टींपासून लांब राहा. जेवढं नॅचरल खाता येईल तेवढं नॅचरल खा, कारण ही पीसीओडीची कंडिशन गोळ्या औषधांनी बरी होणारी नाहीये. गोळ्या औषधं फक्त ट्रीटमेंटचे काम करतात, पण जर तुम्हाला मुळापासून पीसीओडी रिव्हर्स करायचं असेल, तुमचे पिरियड रेग्युलर करायचे असतील, कारण पुढे जाऊन तुमचं मूल न होणं वगैरे हे बरेचसे कॉम्प्लिकेशन्स पीसीओडी मुळे होतात. पुढे जाऊन डायबिटीज तुम्हाला होऊ शकतो, तुम्हाला कोलेस्ट्रॉल होऊ शकतं, तुम्हाला बीपी होऊ शकतो. हे आजार सुद्धा पीसीओडी मुळे होतात. त्यामुळे पीसीओडी लाईटली घेऊ नका. तुमचे पिरियड्स रेग्युलर येणं, त्याचा पिरियड फ्लो व्यवस्थित असणं, पिरियडमध्ये पोटात जास्त न दुखणं, तुमच्या चेहऱ्यावर केस न येणं, तुमचे एक्स्ट्रीम हेअरफॉल न होणं, तुमच्या चेहऱ्यावर ऍक्ने न होणं, तुमचा चेहरा न काळवणं, तुमच्या पोटावर फॅट्स नसणं, तुमच्या ओव्हरऑल बॉडीवर फॅट्स नसणं, हे तुमच्या ओव्हरऑल हेल्थसाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे पीसीओडीची कंडिशन लाईटली घेऊ नका, त्याच्यावर वेळीच काम करा.
आमचा पीसीओडी रिव्हर्सल डाएट प्लॅन बद्दल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये आम्हाला विचारा, आम्ही त्याची माहिती देऊ. छोट्या छोट्या पीसीओडीसाठी ज्या होम रेमेडीज आहेत त्याही मी तुमच्याशी शेअर करेन. तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. त्या होम रेमेडीज तुमच्या बरोबर मी 100% शेअर करेन.